हिंगोली जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरू आहे। नगरपालिका निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर युती होण्याची शक्यता असल्याचं हिंगोली भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी सांगितले। पण जर युती झाली नाही तर आमची तयारी स्वबळावर लढण्याची सुद्धा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। हिंगोली शहरामध्ये कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांच्या भाऊजाईसाठी प्रचार सुरू केलाय। या दरम्यान त्यांच्याकडून हिंगोलीच्या मतदारांना साडी आणि किट वाटप करण्यात आले। यावर प्रतिक्रिया देताना घुगे यांनी सांगितले, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार दरवर्षी कुटुंबाला 1 लाख रुपये विविध योजनांच्या माध्यमातून मदत करते। हिंगोलीचा मतदार साड्याला आणि 2000 याला भुलणार नाही। तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला मत देईल, अशी प्रतिक्रिया गजानन घुगे यांनी दिली आहे। हिंगोली नगरपालिका वसमत आणि कळमनुरी तिन्ही नगरपालिकेमध्ये आज आपण बघत असाल, आमच्या काल माननीय आमचे प्रभारी म्हणून नेमलेले आदिवासी कल्याण विभागाचे मंत्री अशोकराव उके साहेब आले होते। त्या ठिकाणी परवाने म्हणून त्यांना नेमले, प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आमदार तानाजीराव मुटकुळे साहेबांनी नेमले आणि या ठिकाणी काल आम्ही हिंगोलीच्या मुलाखती घेतल्यात। आज या ठिकाणी वसमतच्या झाल्यात, आता आम्ही कळमनुरीच्या आपण या ठिकाणी घेतोय आणि मुलाखती घेऊन या ठिकाणी अहवाल जाईल। 11 तारखेला या ठिकाणी तिन्ही पक्षाचे नेते बसतील। त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशात आम्ही त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराची यादी जाईल आणि त्या ठिकाणी आमची उमेदवाराची यादी आणि युती या ठिकाणी जी रणनीती ठरेल पक्षाची ती अंमलबजावणी आम्ही करणार आहोत। नाही बघा, आम्ही मोठे भाऊ म्हणून आमचं काम युती करायचं आम्ही स्पष्ट सांगितलेलं। आमच्या पक्षात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब आणि देशाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी स्पष्ट सांगितले की आपण या ठिकाणी सर्व आपण वरी राज्यामध्ये युती आहे, आपण युती धर्म त्या ठिकाणी पाळावा। त्या पद्धतीने आम्ही युती धर्म पाळायचा प्रयत्न करतोय आणि ज्या वेळेस प्रदेशात युती मला सांगा, उद्या देवाभाऊ मुख्यमंत्री बसले, त्या ठिकाणी शिंदेसाहेब बसले उपमुख्यमंत्री आणि अजयदादा उपमुख्यमंत्री बसले आणि त्या ठिकाणी तिन्ही आमदाराला तिन्ही जागा त्यांवरून फायनल केल्या। या ठिकाणी आज उमेदवार देऊन किंवा नाव डिक्लेअर करून काय होणार आहे? नाव डिक्लेअर बघा, हे नाव तर आम्हाला जाहीर करता येतील ना, पण जोपर्यंत प्रदेशातून आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश देणार नाही की आता युती आपण आपल्या पद्धतीनं करा, स्वतंत्र लढा, तोपर्यंत आम्ही युतीचा धर्म म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी आम्ही बसणार आहोत, वाट पाहणार आहोत। ज्या दिवशी प्रदेश अध्यक्ष आमचे त्या प्रदेश समाज सांगेल भारतीय जनता पार्टीचे नेते की आज आपली युती होणार नाही, स्वतंत्र त्या ठिकाणी लढा, तोपर्यंत आम्ही युतीची वाट पाहणार आहोत। नाही, त्यानं काय वाटलं हे मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीचं आम्ही रोजच वाटायलो ना। मग सांगा, आज आम्ही प्रत्येकाला गहू, तांदूळ, लाडक्या बहिणीचे पैसे, PM फंडातले पैसे, घरकुल, सौर ऊर्जाचे नळ, पाणी, आम्ही प्रत्येक योजना महिलाला करता, डिलिव्हरी करता पैसे, 5 लाखाचा विमा। अहो, त्यांना तर फक्त साडी आणि 2 लाडूवर जर मतदान परिवर्तन होणार नाही भाऊ, तर आपण प्रत्येक घरी एका कुटुंबामध्ये 1 लाख रुपये प्रत्येक वर्षाला आपण देतो। मग सांगा, एका कुटुंबात 3 महिला असतील तर 4500 रुपये आणि 2 पुरुष असतील तर आपण त्या ठिकाणी आज 12,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये या ठिकाणी जर हे विचार केला तर 12,000 ते आणि हे 4 म्हणजे 20,000 रुपये महिन्यात आम्ही त्या ठिकाणी देतोच ना। आणि 20,000 महिना भारतीय जनता पार्टी देते म्हणजे 1 लाख रुपये वर्ष कुटुंबाला आपण त्या ठिकाणी देतोय। 5 वर्षात 5 लाख रुपयाचे लाभ आपण या ठिकाणी मतदाराला कुटुंबाला देतोय। मग त्या कुटुंबात ते विचार करतील ना, रोज ज्वारी, तांदूळ सर्व फ्री देतोय, आपण घरकुल देतोय, त्या सौर ऊर्जा देतोय, पाणी देतोय, अनेक या ठिकाणी जे योजना सरकारने लागू केल्यात, 5 लाखाचा विमा आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। आज सर्वसामान्य माणसाला 1 रुपया दवाखान्यात लागत नाही। रस्ते बघा, आज हिंगोलीमध्ये रस्त्याचं विकासाचं काम बघा, जळेश्वर असेल, छत्रपती शिवाजी पुतळा असेल, प्रत्येक गल्ली बोळी त्या ठिकाणी रोड झालेत, त्या ठिकाणी समाज मंदिर झालेत, या ठिकाणी सर्व कामं लोक बघतील, विकासाला त्या ठिकाणी मतदान करतील। तात्पुरत्या साडीला आणि 2000-5000ला मतदान भुललं असं मला या ठिकाणी वाटत नाही। ज्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला विकास आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या योजना आणि लाभ या ठिकाणी सर्वांना दिलेला आहे। या योजनेच्या विकासाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी मतदारापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी मतदान आम्ही मागू।